नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमचं चॅनल इरा आणि मम्मीमध्ये। कसे आहेत सगळे? आय होप सगळे खूप छान असतील, स्वस्त असतील, मजेत असतील। आपण आळू वडी बनवणार आहोत। आळू वडी बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत मी दाखवणार आहे। आणि आळू वडी म्हणली की आपल्या डोळ्यासमोर एक छान खमंग खुसखुशीत वडी येते। तर ती खमंग आणि खुसखुशीत कशी बनवायची, काय वापरायचं खुसखुशीत बनवण्यासाठी, ते सगळ्या टिप्स मी देणार आहे। आळू वडीसाठी बाजारात काळ्या देठाची पानं मिळतात, तर तीच वापरायची शक्यतो, जेणेकरून आळू वडीची जास्त चव लागते। आपल्याकडे गावरान पानं पण असतात छोटेसे, तर त्याची सहसा आळू वडी बनत नाही, कारण मी स्वतः ट्राय केलेली। मोठ्या पानाची जेवढी चांगली बनते तेवढी लहान पानांची बनत नाही। तर आळू वडी बनवताना ही एक काळजी घ्यायची की पानं निवडताना ते शक्यतो काळ्या देठाचे पानं घ्यायचे आणि मोठी पानं घ्यायची, जेणेकरून वडीला आकार पण चांगला येतो आणि त्यामुळे चव पण येते। व्हिडिओ मला आवडला तर लाईक करायला विसरू नका, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग आपण वडी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम तर आळूच्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचंय। आता आपण साहित्य बघूयात। 1 कप बेसन पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, गुळाचं पाणी, चिंचेचा पल्प चवीनुसार, 1 चमचा जिरा पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला चवीनुसार, तीळ अर्धा वाटी, धने पावडर 1 चमचा आणि मीठ चवीनुसार। आता आपण मिश्रण बनवतोय। लाल तिखट आणि गरम मसाला हे आपण आपल्या चवीनुसार जसं आवडतं तसं टाकायचंय। हळद चिमूटभर, त्याचा कलर यावा म्हणून। आता आपण पाण्याचं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी ऍड करायचंय। हे बघा, अशी त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे, जास्त पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको। स्टीमरला तेल लावून घेऊयात। पानांचे देठ राहिले असतील तर ते काढायचे। आता उलट्या दिशेला पान ठेवायचं आणि त्याच्यावर आपण मिक्सचर सगळीकडे स्प्रेड करायचं। दुसरं पान ठेवताना ते पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेला ठेवायचं आणि सगळीकडे इक्वली स्प्रेड करायचं हे मिश्रण। आता जे बाहेर काठ आलेले त्याला आपण आतल्या दिशेला दुमडूयात आणि त्याचा रोल करूयात। पूर्ण रोल स्टीमर मध्ये बसत नसल्याने मी काप करते त्याचे आणि मग ठेवते। आता आपण पाणी गरम करायला ठेवूयात। स्टीमर नसेल तर नॉर्मल प्रेशर कुकर मध्ये वड्या केल्या तरी हरकत नाही। आता आपण हाय फ्लेमवर एक 10 मिनिट त्याला वाफवून घेऊयात। दहा मिनिट झालेले आहेत। आता आपण बघूयात। हे बघा, वड्या छान वाफवल्या गेल्या आहेत। आता आपण 10 मिनिट वड्यांना रेस्ट देऊयात, म्हणजे त्याचे छान काप करता येतील। बघा, थंड झाल्यावर ह्या एवढ्या छान कट होतात। आता आपण फोडणीला घेऊयात। फोडणीसाठी मोहरी, हिंग आणि तीळ। साधारण 1 मिनिटानंतर आपण वड्या त्यात टाकूयात।
तुम्ही त्याला डीप फ्राय पण करू शकता, पण मी शॅलो फ्राय प्रेफर करते कारण मला खरपूस भाजल्या गेलेल्या खूप आवडतात. एक साधारण 5 ते 6 मिनिटानंतर अशा खरपूस भाजून निघतात त्या. बघा ह्या टेक्स्चरवरनच दिसते कशी खरपूस छान भाजलेली आळूवडी. तर आपली आळूवडी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर अशाच नवीन व्हिडिओज आणि रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.